नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC विजाड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्र हो, आपण स्वस्त असाल, मस्त असाल आणि आपला जो काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे तो पूर्ण ताकदीने चालू असेल याची अपेक्षा करतो। बघा मित्र, आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जी काही PYQ विश्लेषण सिरीज आपण सुरू केलेली आहे, या विश्लेषण सिरीज मध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्था हा जो काही घटक आहे या घटकावरचे जे काही PYQ आहेत ते आपण डिटेलमध्ये काय त्याचं विश्लेषण करत आहोत, चर्चा त्यावर करत आहोत। तर या सिरीज मधला एक नवीन व्हिडिओ आज आपल्या समोर घेऊन मी उभा आहे। आजच्या या लेक्चर मध्ये आपण प्लॅनिंग किंवा नियोजन हा जो काही अभ्यासक्रमामधील आपला अभ्यास घटक आहे, बघा मित्र, पूर्व परीक्षेला नियोजन हा अभ्यासक्रमामध्ये कुठेही शब्द वापरलेला नाही, परंतु पूर्व परीक्षेला यावर प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतात। त्यासोबतच मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये प्लॅनिंग हा जो काही टॉपिक आहे तो डिटेलमध्ये आपल्याला करायचा असतो। तो पूर्व परीक्षेला सुद्धा आणि मुख्य परीक्षेला सुद्धा प्लॅनिंग वर येणारे प्रश्न आणि त्याचं स्वरूप कसं असते हेच आपल्याला या PYQच्या विश्लेषणातून बघायचं आहे। तर चला आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया। बघा मित्र, आर्थिक नियोजन ही बाब भारतीय राज्यघटनेच्या मध्ये समाविष्ट आहे। कशामध्ये समाविष्ट आहे तर बघा, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची की यापैकी नाही। तर सोपा क्वेश्चन आहे, आपल्या सर्वांना ASO मेन्स 2023 चा जो काही क्वेश्चन्स आहे, तर आर्थिक नियोजन किंवा आर्थिक आणि सामाजिक नियोजन ही जे बाब आहे ही कुठल्या सूचीमध्ये आहे तर समवर्ती सूचीमध्ये आहे, असं आपल्याला लक्षात घेता येतं। भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही केंद्र आणि राज्यामध्ये अधिकाराची विभागणी झालेली आहे आणि कुठल्या विषयाबाबत कुठल्या गव्हर्नमेंटने काम करायचं आहे किंवा कुठला जो काही विषय आहे कुठल्या गव्हर्नमेंटच्या अधिकार क्षेत्रात येतो याची विभागणी आपण भारतीय राज्यघटनेतील 7व्या परिशिष्टामध्ये बघत असतो। आणि जर आर्टिकल बघितलं तर 246 हे त्या निगडीत आहे। तर केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची आणि उर्वरित अधिकार असे 4 भाग हे अधिकाराचे आहेत। उर्वरित जे अधिकार असतात ते केंद्र शासनाकडे आहेत। राज्य सूची म्हणजे राज्याच्या अधिकार क्षेत्रातले विषय, केंद्र सूची म्हणजे केंद्राच्या अधिकार क्षेत्रातील विषय। परंतु समवर्ती सूची जर म्हटलं तर समवर्ती सूचीमध्ये असे विषय आहेत की त्या विषयाबाबत दोन्ही शासन काय करू शकतात, काम करू शकतात, कायदे बनवू शकतात, त्यासोबतच त्या अनुषंगाने वेगवेगळे धोरण सुद्धा आखू शकतात। तर आर्थिक नियोजन हा जो काही विषय आहे तो आहे समवर्ती सूचीमध्ये दिलेला आहे। तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण लक्षात ठेवायचं की कलम 246, त्याच्यानंतर 7वे परिशिष्ट आणि त्याच्यासोबतच अधिकाराची विभागणी कशा पद्धतीने झालेली आहे। चला पुढचा प्रश्न बघूया मित्र। विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालील प्रमाणे दिसून येतात। बघा, जेव्हा आपण आर्थिक नियोजन करत असतो त्याचे काही उद्दिष्ट असतात आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एका ठराविक कालखंडाच्या काय केल्या जातात, पंचवार्षिक योजना राबवल्या जात असतात। भारतामध्ये तो जो कालावधी होता तो 5 वर्षाचा आहे, म्हणजे प्रत्येक 5 वर्षाला आपण पंचवार्षिक योजना राबवलेली आहे। परंतु काही कारणामुळे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर किंवा 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर आपल्याला लगेच पंचवार्षिक योजना सुरू करता आली नाही, तर ते सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे। मग या योजनांचे काही उद्दिष्ट असतात, म्हणजेच काय तर आर्थिक नियोजन राबवत असताना अर्थव्यवस्थेसमोरच्या ज्या काही समस्या आहेत त्याची सोडवणूक करण्यासाठी नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकास घडवून आणत असताना जे काही योजना राबवल्या जातात त्यांचे काही उद्दिष्ट असतात। मग काही दीर्घकालीन असतात, काही अल्पकालीन असतात, काही मध्यम कालखंडातले असतात। तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं दीर्घकालीन उद्दिष्ट कोणते होते। मग नियोजनाचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट कुठले, आर्थिक वृद्धी, आत्मनिर्भरता। जसं आपण कृषी क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर झालेलो आहोत, तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपण अन्नधान्याची काय करत होतो, आयात करत होतो। का आयात करत होतो की जेवढं अन्नधान्य आपल्याला लागते त्यापेक्षा कमी भारतामध्ये उत्पादित केल्या जात होतं, त्याच्यामुळे इतर देशामधून विशेषतः अमेरिकेकडून आपण काय केलेलं आहे, अन्नधान्य आयात केलेलं आहे, म्हणजेच आपण अन्नधान्य आयात करत होतो। परंतु असेच वेगवेगळे अर्थव्यवस्थेतले जे काही क्षेत्र असतात या क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा देशाला काय करावं लागतं, इतर देशावर अवलंबून राहावं लागत असतं। तर मग सुरुवातीच्या कालखंडामध्ये जेव्हा आपण प्लॅनिंग कमिशन च्या माध्यमातून योजना राबवण्यास सुरुवात केली तेव्हा आत्मनिर्भरता हे सुद्धा दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवलेलं होतं।
त्यासोबत बघा बेकारी निर्मूलन, उत्पन्न विषमता घट आणि गरिबी निर्मूलन, हे 3 काय आहेत आर्थिक समस्या असतात अर्थव्यवस्थेसमोर. गरिबी असेल, बेरोजगारी निर्मूलन असेल आणि उत्पन्न विषमता किंवा संपत्ती आणि उत्पन्नाचं जे काही विषम वाटप झालेलं आहे, वितरण झालेलं आहे, ते समन्यायी करण्याच्या दृष्टीनं हे सुद्धा दीर्घकालीन आहे. लगेच एखाद्या योजनेमध्ये होणार आहे का? नाही. एखाद्या योजनेमध्ये आपण बेरोजगारी निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवलं तर त्याच योजनेमध्ये पूर्ण होणार आहे का? नाही. आतापर्यंत आपण 12 पंचवार्षिक योजना राबवल्या आणि त्यानंतर सुद्धा नीती आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय करत असते, वेगवेगळे धोरणं आणि वेगवेगळ्या योजना राबवते. तरी सुद्धा आज रोजी आपण बघितलं तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला बेकारी दिसून येते. म्हणजेच बेकारी निर्मूलन हे नियोजनाचं दीर्घकालीन काय आहे, उद्दिष्ट आहे. त्यासोबत उत्पन्न विषमतेमध्ये घट करणे, त्यानंतर गरिबी निर्मूलनाचे आधुनिकीकरण, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण हे काही लगेच होणार नाही, अल्प काळामध्ये किंवा मध्यम कालखंडामध्ये होणार नाही किंवा 5, 10, 15 वर्षामध्ये होणार नाही, तर याला सुद्धा खूप दीर्घकाळ लागत असतो. म्हणजेच भारतीय नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे काय होती, तर ही सर्वच होती. सर्वसमावेशक आणि शाश्वत वृद्धी जर बघितलं तर 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये यावर काय दिलेलं आहे, भर दिलेला आहे. तर दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणले तर या प्रश्नाच्या अनुषंगाने पर्याय क्रमांक 4 म्हणजेच सर्व जे स्टेटमेंट दिले होते, सर्व स्टेटमेंट मधले सर्व घटक हे भारतीय नियोजनाचे काय आहेत, दीर्घकालीन उद्दिष्टे आहेत, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्र. योजना निर्मिती आणि यशासाठी म्हणजे एखाद्या योजनेची निर्मिती करणे आणि तिच्या यशासाठी पुढील बाबीची गरज असते. मग कुठल्या बाबीची गरज असते, तर बघा नियोजन आयोग पाहिजे आपल्याला. एखादा विशिष्ट अधिकार प्राप्त आयोग असेल तर तो काय करेल, योजनेची निर्मिती करेल, योजना तयार करेल. त्यासाठी आकडेवारी पाहिजे आणि योजनेची उद्दिष्टे सुद्धा निर्धारित असली पाहिजे. त्यानंतर लक्ष म्हणजेच उद्दिष्ट आणि अग्रक्रम निश्चिती, कुठल्या क्षेत्राला अग्रक्रम द्यायचा. जसं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारत सरकारने काय केलं होतं, कृषी आणि सिंचन क्षेत्राला काय दिलं होतं, अग्रक्रम दिला होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण उद्योग क्षेत्राला किंवा मूलभूत आणि अवजड उद्योग क्षेत्राला अग्रक्रम दिलेला आहे. तिसऱ्या योजनेमध्ये आपण कृषी आणि उद्योग या दोन्ही क्षेत्राला अग्रक्रम दिलेला आहे. त्यानंतर ज्या काही वार्षिक योजना आल्या होत्या, या वार्षिक योजनेमध्ये आपण स्वावलंबनाला प्राधान्य किंवा अग्रक्रम दिलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या योजनेमध्ये आपण अग्रक्रम देत असतो. तर अग्रक्रम आणि लक्ष हे सुद्धा निश्चित असले पाहिजे. संसाधन संकलन, संसाधने म्हणजे काय, नैसर्गिक संसाधने आहेत, मानवी भांडवल आहे, त्याच्यानंतर भौतिक भांडवल आहे, त्यासोबत हे भांडवल निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणारा पैसा किंवा वित्तीय भांडवल याला आपण म्हणू शकतो किंवा वित्तीय तरतूद. अशा प्रकारच्या संसाधनाचं संकलन आपल्याकडे असेल, माहिती असेल, आकडेवारी असेल आणि त्याचं युटिलायझेशन कसं करायचं हे सुद्धा आपल्याला माहित असेल तरच आपल्याला काय करता येईल, योजना आखता येईल आणि योजनेमध्ये यश सुद्धा संपादन करता येईल. अभ्रष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नसलेलं आणि कार्यक्षम प्रशासन पाहिजे. जर आपल्याला योजना राबवायची असेल, तिची अंमलबजावणी करायची असेल आणि योजनेमध्ये निर्धारित केलेले उद्दिष्ट साध्य करायचे असतील तर नक्कीच आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं जे काही प्रशासन आहे, सार्वजनिक क्षेत्रामधील असेल किंवा खाजगी क्षेत्रामधील असेल, तर हे जे प्रशासन आहे कसं असलं पाहिजे, कार्यक्षम असलं पाहिजे आणि अभ्रष्ट असलं पाहिजे. योग्य विकास धोरण असलं पाहिजे. म्हणजे कुठल्या तरी मॉडेलवर आपण योजना तयार केलेली पाहिजे, त्या मॉडेलचं काही आउटपुट असलं पाहिजे, अनुभवजन्य पुरावा सुद्धा असला पाहिजे. जसं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हेरॉल्ड आणि डोमर यांचं प्रतिमान स्वीकारलं, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण PC महालनोबिस यांचं प्रतिमान स्वीकारलं, तिसऱ्या योजनेमध्ये सुद्धा तेच प्रतिमान स्वीकारलं. असं वेगवेगळ्या योजनेमध्ये आपण वेगवेगळे प्रतिमान स्वीकारले. म्हणजेच काय, तर विकास धोरण पाहिजे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योग क्षेत्र किंवा औद्योगिकरणावर आपण भर दिला, तर त्यासाठी आपण काय केलं होतं, 30 एप्रिल 1956 दुसरे औद्योगिक धोरण, भारताचे दुसरे औद्योगिक धोरण मांडले होते. म्हणजेच तुम्हाला विकास धोरण पाहिजे, काय करायचं हे माहित पाहिजे, कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा माहित पाहिजे. अशा पद्धतीने त्यासोबत प्रशासन काटकसर आणि शिक्षणाचा पाया, प्रशासनामध्ये काटकसर असली पाहिजे. नाहीतर मग आपण सार्वजनिक उद्योगधंदे स्थापन केले, शासन यंत्रणा अवाढव्य आहे आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असेल, त्याचं काही मूल्यमापन नाही आणि अशा पद्धतीनं चालणार नाही. तर काय असेल, प्रशासनामध्ये काटकसर किंवा मितव्ययता, इकॉनॉमिकली किंवा इकॉनॉमी असा शब्द वापरला जातो की इकॉनॉमिकली तो काय असला पाहिजे, मितव्ययी असला पाहिजे, जास्त खर्च झाला
नाही पाहिजे. आणि शिक्षणाचा पाया सुद्धा, या सगळ्या घटकासोबत शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने एखादी योजना निर्मिती करायची असेल, ती योजना अंमलबजावणी करायची असेल, तिचं मूल्यमापन करायचं असेल, त्या योजनेच्या माध्यमातून निर्धारित केलेली उद्दिष्टे आपल्याला साध्य करायचे असतील तर हे सगळे घटक आवश्यक आहेत. अशा पद्धतीने या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे असं आपल्याला सांगता येते. पुढचा प्रश्न बघूया मित्र. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मुंबई योजना साली बनवण्यात आली. कोणत्या साली बनवण्यात आली? 1950, 1947, 1930 की 1944? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1944. तिला मुंबई योजना काय म्हणतात? तर मुंबईमधले किंवा भारतामधले जे काही त्या काळचे प्रमुख उद्योगपती होते किंवा भांडवलदार होते, त्यामध्ये 8 उद्योगपती होते. मुंबईमधले 8 उद्योगपती होते आणि या उद्योगपतींनी स्वतः उद्योगपती असताना, भांडवलदार असताना भारतामध्ये जो काही विकास घडून आणायचा तो नियोजनाच्या माध्यमातून विकास घडून आणणे अपेक्षित आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचं नियोजन करून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास घडून आणण्यासाठी मुंबईतील 8 उद्योगपतींनी 1944ला मुंबई योजना मांडली होती. मग या योजनेमध्ये त्यांनी काय म्हटलं होतं? तर पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये भारतीय राष्ट्रीय उत्पन्न हे तिप्पट करणे आणि भारतीय लोकांचं दरडोई उत्पन्न हे दुप्पट करणे, अशा पद्धतीने जर आपल्याला टार्गेट अचीव करायचं असेल तर नियोजनाचा अवलंब करावा. म्हणजे नियोजनाची त्यांनी काय केली? एक प्रकारे स्तुती केली किंवा एक प्रकारे वकिली केली किंवा भारतीय अर्थव्यवस्थेसमोर ज्या काही आर्थिक समस्या आहे त्यांची सोडवणूक नियोजनाच्या माध्यमातून करता येईल, अशा पद्धतीने मुंबई योजना 1944ला मांडली होती. इतर काही योजना सुद्धा आहेत, त्या पुढे आपण डिस्कस प्रश्नाच्या अनुषंगाने करणारच आहोत. तर बघा, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं. बघा, रिकामी जागा ही नीती आयोगाची कर्तव्य आहेत. तर या अनुषंगाने बघा, सहकार्य आणि स्पर्धात्मक संबंधाची निर्मिती, यास राष्ट्रीय कार्यक्रम पत्रिका राबवणे, विकेंद्रित नियोजन सुरू करणे. बघा, नीती आयोगाचा जो काही नीती आयोग स्थापन झाला आणि नीती आयोग जे काही गव्हर्नमेंटला जे काही सल्ले देत असते, या कुठल्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने किंवा आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने जे काही सल्लागारी काम करत असतं नीती आयोग, तर या सल्ल्याच्या माध्यमातून नीती आयोगाचं जे धोरण आहे किंवा नीती आयोगाचं जे तत्व आहे तर तळागाळापासून वरच्या लेवल पर्यंत अशा पद्धतीने तो आहे. म्हणून त्याला विकेंद्रित नियोजन सुरू करणे, म्हणजे नियोजनाचा तर काही संबंध नाही, परंतु विकेंद्रित म्हणजे काय? तर तळापासून वरच्या स्तरापर्यंत किंवा खालच्या स्तरापासून वरच्या स्तराकडे, अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेमध्ये जे काही विकासात्मक जे काही धोरणं आहेत, कार्यक्रम आहेत, योजना आहेत, याची अंमलबजावणी करण्यासाठी नीती आयोग सल्ला देत असतो. त्यासोबत बघा, तज्ज्ञांचे जाळे तयार करणे, हे सर्व घटक काय आहेत? नीती आयोगाची कर्तव्य आहेत. हे आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला नक्कीच जे काही आपण डिस्कशन करणार आहोत ते नक्कीच कामी पडणार आहे. तुमच्या अभ्यासाला दिशा मिळणार आहे. तुमच्या अप्रोचमध्ये नक्कीच बदल होणार आहे. तर बघा, भारतीय बाजार आणि आर्थिक नियोजन परस्परांना आहेत. आता बघा, ASO मेन्स 2022चा क्वेश्चन आहे. तर बघा, मुख्य परीक्षेला असे काही वन लाइनर क्वेश्चन असतात आणि ज्या ठिकाणी आपल्या अभ्यासाचा, आपल्या जो काही मेहनतीचा नक्कीच इथं काय लागत असतो? कस लागत असतो. प्रश्न जरी सोपा वाटला तरी बघा, जोड देणारे आणि पूरक दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत. मग दोन पर्यायापैकी कोणता पर्याय निवडायचा? स्पर्धक असू शकत नाही आणि तटस्थ सुद्धा असू शकत नाही. दोन पर्याय इलिमिनेट केल्यानंतर दोन पर्याय इतके जवळचे असतात की नेमका पर्याय कुठं निवडायचा. मग आपल्याला जर विचारलं भारतातील बाजार आणि आर्थिक नियोजन परस्परांना आहे, तर कसं आहे? ते पूरक आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. मग भारतीय बाजार म्हणजे काय? तर भारतामध्ये कुठले कुठले बाजार महत्वाचे असतात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं? वस्तू बाजार आहे, त्याच्यानंतर श्रम बाजार आहे आणि त्याच्यानंतर वित्तीय भांडवल किंवा मुद्रा बाजार, यालाच काय म्हणतो आपण? मुद्रा बाजार म्हणत असतो. अर्थशास्त्राची भाषा थोडी तुम्हाला किचकट किंवा थोडीशी मराठीमध्ये विशेषतः तुम्हाला वेगवेगळ्या अर्थानं पर्यायी शब्द आढळतील. इथं वस्तू बाजार, श्रम बाजार आणि मुद्रा बाजार हे कसे असतात? नियोजनाला पूरक असतात, असं हे स्टेटमेंट होतं. ASO मेन्सचा क्वेश्चन होता. अशा पद्धतीनं जे काही नियोजनाचा आपण अभ्यास करतो, पंचवार्षिक योजना करतो, त्यांचे आकडे पाठ करतो, त्यांचं प्रतिमान पाठ करतो, बऱ्याच गोष्टी आपण पाठांतराने सॉल्व्ह करत असतो. पण असे काही क्वेश्चन असतात ज्या ठिकाणी तुम्हाला इकॉनॉमीचं
प्रॉपरली अंडरस्टँडिंग किंवा इकॉनॉमी या घटकाचं व्यवस्थित अंडरस्टँडिंग झालं तरच तुम्हाला त्या पर्यायापर्यंत पोहोचता येत असते. असेही काही क्वेश्चन तुम्हाला नियोजन आयोगाच्या किंवा नियोजन या टॉपिकच्या अनुषंगाने दिसून येतील. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी नियोजनाचे प्रकार कोणते आहेत? या प्रश्नाच्या अनुषंगाने आयोगाने काय उत्तर दिलं? एसओ मेन्स 2022चा क्वेश्चन आहे बघा. लोकशाही नियोजन आहे भारतामध्ये. हुकुमशाही नियोजन म्हणजे काय? तर आदेशात्मक नियोजन. आदेशात्मक. आता भाषा वेगवेगळी आहे, इंग्लिशमध्ये तेच शब्द असतात, परंतु या ठिकाणी मराठीमध्ये मात्र थोडंसं वेगळ्या पद्धतीने भाषा मांडल्या जाते इकॉनॉमीच्या दृष्टीनं. मग या ठिकाणी विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात. हुकुमशाही नियोजन म्हणजे काय? आदेशात्मक नियोजन किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये, विशेषतः चीन असेल, रशिया असेल, क्युबा सारखा देश असेल, या देशामध्ये जे काही नियोजन केलं जातं ते पूर्णपणे टोटली काय असतं? आदेशात्मक असतं. भारतामध्ये सुद्धा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये किंवा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून आपण कशाकडे झुकलो होतो? आदेशात्मक नियोजनाकडे झुकलो होतो. भारतीय अर्थव्यवस्था ही मुक्त अर्थव्यवस्था अलीकडे मुक्त अर्थव्यवस्थेकडे काय करत आहे? झुकत आहे. पण सुरुवातीला भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था होती आणि 1955ला किंवा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून भारतीय अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्थेकडे झुकलेली होती. परंतु 1991 नंतर जे काही LPGचं धोरण आपण स्वीकारलं, तिथून पुढे मात्र भारतीय जी काही मिश्र अर्थव्यवस्था आहे ती मुक्त अर्थव्यवस्थेकडे काय करत आहे? झुकत आहे किंवा झुकलेली आहे. मग हे नियोजन आहे का? तर यस, हुकुमशाही नियोजन आहे. आदेशात्मक आपण ज्याला म्हणतो की जिथं उत्पादनाच्या साधनाची जी मालकी असते ते पूर्णपणे शासनाची असते आणि शासन ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये नियोजन होत असते. म्हणूनच त्याला आदेशात्मक किंवा हुकुमशाही नियोजन असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर केंद्रित नियोजन असते का? याचाच भाग काय? केंद्रित म्हणजे एका केंद्रापासून, जसं राष्ट्रीय स्तरावर नियोजन आयोग असणे आणि त्या नियोजन आयोगाने जी योजना तयार केली, जी योजना मांडली, तीच सर्व देशभर लागू करणे म्हणजेच नियोजनाचा काय प्रकार आहे? हा केंद्रीकृत प्रकार आहे. म्हणजे पूर्ण आर्थिक नियोजन करण्याची सत्ता ही राष्ट्रीय स्तरावर असलेल्या नियोजन आयोगाकडे एकवटलेली असेल तर त्याला म्हणायचं केंद्रित नियोजन. मग या ठिकाणी आयोगाने जो पर्याय अचूक उत्तर दिलेला आहे, तर खालीलपैकी नियोजनाचे प्रकार कोणते? तर अ आहे, ब आहे आणि ड आहे. तर अ, ब, ड म्हटलं तर पर्याय क्रमांक 3 अशा पद्धतीने आयोगाने उत्तर दिलं. सामाजिक नियोजन जर म्हटलं, भारतीय नियोजन हे सामाजिक नियोजन आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला नियोजनाचे प्रकार विचारलेले आहेत. तर या प्रश्नाच्या अनुषंगाने आयोगाने जे उत्तर दिलं ते लोकशाही नियोजन, डेमोक्रॅटिक प्लॅनिंग. लोकशाही म्हणजे काय? तर तुम्ही नियोजन करत असताना सर्व घटकांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं, सर्व घटकांना तुम्ही सामावून घेतलं, सर्व घटकांच्या गोष्टी तुम्ही ऐकून घेतल्या, म्हणणे मांडून घेतले आणि त्यानंतर मग राष्ट्रीय स्तरावरची योजना राबवली. जसं भारतामध्ये आपण बघितलं, सुरुवातीला नियोजन आयोग आला, नंतर राष्ट्रीय विकास परिषद आली आणि राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये फक्त नियोजन आयोग होता का? नाही, तर केंद्रीय कॅबिनेट मंत्री होते, त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक होते आणि सर्व राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी समाविष्ट होते. आणि मग हे एकत्र चर्चा करून जे नियोजन आयोगाने योजना तयार केली ती योजना लागू करण्याची किंवा मंजूर करण्याचं काम कोण करत होतं? राष्ट्रीय विकास परिषद. आणि मग राष्ट्रीय विकास परिषदेने मंजूर केलेली जी योजना होती ती संसदेच्या माध्यमातून गव्हर्नमेंट काय करायचं? मंजूर करून घ्यायचं आणि मग त्या योजनेची अंमलबजावणी करायचं. म्हणजेच भारतामध्ये एक प्रकारे लोकशाही नियोजन होतं. परंतु झुकलं कुठं होतं? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून कुणीकडे झुकलं होतं? ते समाजवादी किंवा आदेशात्मक नियोजनाकडे झुकलेलं होतं. पण पूर्णपणे आदेशात्मक होतं का? नाही, पूर्णपणे किंवा टोटली ते आदेशात्मक नव्हतं, परंतु झुकलेलं मात्र आदेशात्मक नियोजनाकडे होतं असं आपल्याला सांगता येईल. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा मित्र, नीती आयोगाचं पूर्ण रूप सगळ्यांनाच माहित आहे. आपले सगळे विद्यार्थी मित्र जे काही आता परीक्षेला अपियर होणार आहेत, 5 जानेवारीची जी काही कंबाईन पूर्व परीक्षा गट ब, तर या परीक्षेला जेही विद्यार्थी मित्र अपियर होणार त्यांना हा प्रश्न तर आलेला पाहिजे किंवा येणारच असेल. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूशनल फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, असं नीती आयोगाचं काय आहे? नीती या संस्थेचा किंवा या जे काही शॉर्ट फॉर्म आहे त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर सोपा क्वेश्चन आहे बघा. पुढे बघूया. नियोजन आयोगाने सुरुवातीस निश्चित केलेल्या 4 दीर्घकालीन उद्दिष्टापैकी खालीलपैकी कोणते उद्दिष्ट समाविष्ट होत नाही?
तर बघा, पूर्ण रोजगार प्राप्ती करणे, यस, रोजगार निर्मिती हे भारतीय नियोजन आयोगाचं काय आहे किंवा नियोजनाचं उद्दिष्ट आहे. समता व न्यायाधिष्ठित समाजवादी समाज रचना तयार करणे, यस, समता आणि न्यायाधिष्ठित समाजवादी समाज रचना 1955चं जर तुम्ही राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन असेल कुठलं, आवडी या ठिकाणी झालं होतं आणि या ठिकाणी मग लोकतंत्रात्मक समाजवाद किंवा डेमोक्रॅटिक सोशलिझम आपण स्वीकारलेला होता आणि त्याचा इफेक्ट हा आपल्या नियोजनावर किंवा नियोजनाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या त्यावर झालेला होता. मग या ठिकाणी काही समता व न्यायाधिष्ठित समाजवादी समाज रचना हे सुद्धा आहे. उत्पन्न व संपत्तीतील विषमता दूर करणे हे सुद्धा आहे, कारण इथे जर समता प्रस्थापित करायची असेल तर उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता तुम्हाला दूर करावी लागेल. आणि महिला सक्षमीकरण हे सुद्धा उद्दिष्ट आहे, परंतु प्रश्नामध्ये काय विचारलं, सुरुवातीस निश्चित केलेल्या 4 दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टाचा समावेश होत नाही, तर महिला सक्षमीकरण हे आपण 8व्या पंचवार्षिक योजनेपासून काय केलेलं आहे, स्वीकारलेलं उद्दिष्ट आहे. 8वी पंचवार्षिक योजना मुळात मानव विकासाची योजना होती. मग बालकांचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, महिलांच्या विषयी धोरणे असतील, तर हे महिला सक्षमीकरण आपण 8व्या पंचवार्षिक योजनेपासून स्वीकारलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताच्या नियोजन प्रक्रियेत पथदर्शक भूमिका पार पाडणारी जनता योजना. नियोजनाचं चॅप्टर काढलं कीच तुम्हाला लक्षात येईल कोणत्या योजना मांडलेल्या आहेत. तर कोणती योजना आहे, जनता पीपल्स प्लॅन. कोणी मांडला, मानवेंद्र रॉय यांनी मांडला. कोणत्या वर्षी मांडला होता, 1945ला मांडला होता. आणि ही जे काही मुंबई योजना होती, या मुंबई योजनेला पर्याय म्हणून काय मांडला होता, हा पीपल्स प्लॅन मांडला होता 10 वर्षासाठी. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी पीपल्स प्लॅन मांडला होता. मानवेंद्र नाथ रॉय असं त्यांचं नाव आहे. इथं श्रीमान नारायण नाव दिसते तुम्हाला. यांनी गांधी प्लॅन मांडला होता 1944ला. आणि राष्ट्रीय नियोजन आयोग कधी आलेला आहे, तर 1950ला आलेला आहे. तर अशा पद्धतीने हे पर्याय आपण लक्षात घ्यायचे आहे. पुढचा प्रश्न बघूया, नीती आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अध्यक्ष म्हणून भारताचे पंतप्रधान असतात, यस. नियोजन आयोगाचे अध्यक्ष सुद्धा पंतप्रधान होते आणि नीती आयोगाचे अध्यक्ष सुद्धा पंतप्रधान आहेत. भारताचे राष्ट्रपती उपाध्यक्षाची निवड करतात, तर राष्ट्रपती नाही निवड करत, तर काय करतात, पंतप्रधानच काय करतात, नीती आयोगाच्या उपाध्यक्षाची निवड करतात. आणि नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते, अरविंद पनगडिया होते. हे सुद्धा लक्षात ठेवायचे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश गव्हर्निंग काउन्सिल मध्ये होतो, तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. मग आपल्याला काय विचारलं, योग्य विचारलं, तर ब चुकीचं आहे, म्हणजे अ आणि क बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्नाच्या म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया मित्र, महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती कशी आली, तर कलम 243 ZD नुसार जिल्हा नियोजन समिती आलेली आहे. आणि जिल्हा नियोजन समिती 74वी घटनादुरुस्ती लक्षात ठेवायचं. 73वी आणि 74व्या घटनादुरुस्तीने काय केलेलं आहे, पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिलेला आहे. तर 243 ZD ही जी घटनादुरुस्ती आहे 74व्या घटनादुरुस्तीनुसार हे सेक्शन आलेलं आहे, म्हणजे आर्टिकल म्हणता येईल त्याला. आणि या आर्टिकल नुसार जिल्हा नियोजन समितीची स्थापना केलेली आहे. मग या आर्टिकल नुसार जी घटनादुरुस्ती लागू झाली होती किंवा जी घटनादुरुस्ती लागू झाली त्याला अनुसरून महाराष्ट्राने काय केलं, 1998चा महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती कायदा 1998 मंजूर केला होता. आणि या कायद्यानुसार मग जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात आणि पदसिद्ध सचिव कोण असतात, यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला. तर अध्यक्ष कोण असतात, पालकमंत्री. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे अध्यक्ष असतात. आणि सचिव कोण असते, जिल्हाधिकारी. त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे काय असतात, जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध सचिव असतात. हे परीक्षेच्या दृष्टीनं लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया, खालील विधाने विचारात घ्या. भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने जानेवारी 2015 पासून घेतली, बरोबर. 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना झाली. आणि यांनी काय केलं, नियोजन आयोगाची जागा घेतलेली आहे. प्रमाणक स्थापक म्हणजे जे काही प्रमाणक आहेत त्याची निर्मिती करणे, स्थापना करणे आणि ते त्या पद्धतीने शासनाला सल्ला देणे. आणि शासन काय करतं, मग या प्रमाणक स्थापक नियोजन हे नीती आयोगाचे काय आहे, मार्गदर्शक तत्व आहे. हे लक्षात ठेवायचं. हे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहेत. तर काय विचारलं आपल्याला, बरोबरच विचारलं. दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत.
पुढचा प्रश्न घेऊया मित्र, सूचक आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते महत्वाचे वैशिष्ट्य आहे? सूचक आर्थिक नियोजन हे भारतामध्ये 8व्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू करण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवा. इंडिकेटिव्ह म्हटलं जातं, इंडिकेट केलं जातं जे काही योजना असतात, जे काही आपण धोरणं आखतो, या धोरणाच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्राला आणि विशेषतः खाजगी क्षेत्राला त्या क्षेत्रामध्ये म्हणजे एखाद्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढवायचं असेल, एखाद्या प्रदेशाचा आपल्याला विकास घडवून आणायचा असेल, तर त्या ठिकाणी शासन काय करतं, वेगवेगळ्या धोरणांच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्राला आणि खाजगी क्षेत्राला काय करत असतं, इंडिकेट करत असतं. आणि अशा प्रकारचं जे नियोजन असतं त्याला इंडिकेटिव्ह प्लॅनिंग म्हणतात. आणि हे भारतामध्ये 8व्या पंचवार्षिक योजनेपासून काय करण्यात आलेलं होतं, सुरू करण्यात आलं होतं. मग या अनुषंगाने काय बरोबर आहे किंवा काय वैशिष्ट्य आहे? खाजगी क्षेत्रासाठी सुद्धा लक्ष आखून दिली जातात, बरोबर आहे. सर्व क्षेत्राच्या नियोजनात सक्तीचा घटक नसतो, तो स्वैच्छिक असतो, इंडिकेट केला जातो. कुठेही सक्ती केल्या जात नाही, कुठेही आदेश दिला जात नाही, परंतु धोरणं किंवा योजना किंवा कार्यक्रम किंवा मिशन अशा पद्धतीने राबवले जातात किंवा अशा पद्धतीने आखले जातात की सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र त्या पद्धतीने काम करू शकेल किंवा ते इंडिकेट होईल. फक्त सार्वजनिक क्षेत्रासाठी लक्ष आखून दिली जातात का? फक्त शब्द आहे तर नाही. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रासाठी सुद्धा काय दिली जातात, लक्ष आखून दिली जातात किंवा त्यांना इंडिकेट केलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, आर्थिक विषमता कमी नियोजनामध्ये करण्याच्या उद्दिष्टाला भारताच्या नियोजनात स्थान देण्यात आले. म्हणजे आर्थिक विषमता कमी करण्याच्या दृष्टीने भारतीय नियोजनामध्ये कशा पद्धतीने स्थान देण्यात आलं? तर उच्च स्थान, न्यून स्थान, शून्य स्थान, तटस्थ नाही, शून्य नाही, उच्च आहे की न्यून? तर न्यून शब्द आहे. तर बघा, STI मुख्य परीक्षा 2019चा क्वेश्चन आहे. STI मेन्सला वन लाइनर क्वेश्चन येतात, परंतु बऱ्यापैकी डेप्थ असते आणि कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, त्यासोबत ओव्हरऑल चॅप्टर किंवा ओव्हरऑल इकॉनॉमीचं अंडरस्टँडिंग तुम्हाला पाहिजे, तेव्हाच असे प्रश्न सुटतात. तर आतापासूनच आपण तशा पद्धतीने अभ्यास करणं अपेक्षित आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मित्र, खालील विधाने विचारात घ्या. भारतीय नियोजन हे सूचक आर्थिक नियोजन आहे. 8व्या पंचवार्षिक योजनेमधून आपण इंडिकेटिव्ह नियोजन सुरू केलेलं आहे. भारतीय नियोजन हे भौतिक नियोजन आहे. भौतिकवादी योजना आपण राबवलेली आहे. भौतिक योजना म्हटल्या जातं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला. का? तर भौतिक संसाधने वाढले पाहिजे, मूलभूत आणि अवजड उद्योगधंद्याची स्थापना करून स्थिर भांडवलामध्ये वाढ झाली पाहिजे, या दृष्टीने आपण दुसरी पंचवार्षिक योजना असेल, तिसरी पंचवार्षिक योजना असेल किंवा एकूणच भारतीय नियोजन आहे, तर वस्तू आणि सेवांचे उत्पादन, त्यासोबतच वस्तू आणि सेवांचे उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणारे भौतिक भांडवल यामध्ये वाढ घडून आणणे हे आपल्या नियोजनाचं काय होतं, प्रमुख उद्दिष्ट होतं. म्हणून भारतीय नियोजन हे भौतिक नियोजन सुद्धा आहे आणि भारतीय नियोजन हे सामाजिक नियोजन सुद्धा आहे. सामाजिक घटक बघा तुम्ही, शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्याच्यानंतर गृहनिर्माण असेल किंवा त्यासोबतच तुमच्या स्वच्छतेच्या बाबी असतील, या अनुषंगाने सुद्धा नियोजनाच्या माध्यमातून काय केलेलं आहे, सामाजिक नियोजन आखलेलं आहे. म्हणून भारतीय नियोजन हे सामाजिक नियोजन सुद्धा आहे. तर तीनही स्टेटमेंट बरोबर आहेत, वरील पैकी सर्व बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 हा या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्र, नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यात म्हणजे 1981 ते 2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर होता. किती होता? तर बघा, जेव्हा प्रश्न आपल्याला परीक्षेला येतो तेव्हाच अशा पद्धतीची आकडेवारी दिसते. त्यापूर्वी आपण जे काही नोट्स वाचतो, जे काही बुक्स वाचतो, जे काही रिपोर्ट्स वाचतो, करंट वाचतो, त्यामध्ये बऱ्याच वेळा अशी आकडेवारी दिसून येत नाही. फॅक्च्युअल क्वेश्चन जर आपल्याला खरोखरच माहीत असेल तरच असा प्रश्न अटेम्प्ट करायचा, अन्यथा त्याला स्किप करायचं आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा, हे सुद्धा स्किल आहे. मार्क निगेटिव्ह होतात यामुळे, किंवा निगेटिव्ह आपण स्वतःहून करून घेतो. एखादा प्रश्न आपल्याला माहित नाही तरी आपण काय करतो, फ्लो मध्ये असतो, आपण त्याला सॉल्व्ह करतो. तर असं नाही, जर काही फॅक्ट्स किंवा फॅक्च्युअल माहिती ही खरंच आपल्या वाचनामध्ये आली नसेल तर त्या प्रश्नाला स्किप करणे बरोबर आहे. किंवा इलिमिनेशन मेथड आपली लागते का, 2 पैकी म्हणजे 4 पैकी 2 पर्याय आपले निघून जातात का, हे सुद्धा आपल्याला बघायचं. 4 पैकी 1 पर्याय निघून जातो का, हे सुद्धा आपल्याला बघायचं. आणि एकूणच इतर बाबतीमध्ये आपली ॲक्युरेसी किती आहे, इतर प्रश्न आपले किती बरोबर येतात आणि आपल्याला आता किती प्रश्नावर रिस्क घ्यायची, हे सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करायचं आहे. तेव्हाच तुमचं जे काही निगेटिव्ह होणारे मार्क आहेत ते कमी निगेटिव्ह होतील आणि येणारा स्कोर हा
जास्त येईल असं लक्षात घ्यायचं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर माहीत पाहिजे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 5.9%. तर रिपीट झाला तर लक्षात असू द्या, त्या दृष्टीनं रिपिटेशन क्वेश्चनचं होत असता, तर त्या दृष्टीने हे प्रश्न आपण PYQ त्यासाठीच आपण डिस्कशन करत आहे. PYQ मध्ये एकतर आपल्याला काय वाचायचं, कुठले घटक लक्षात ठेवायचे, कुठल्या घटकावर फोकस करायचा आणि प्रश्न जर रिपीट झाला तर त्याचा सुद्धा फायदा घ्यायचा, अशा रीतीने आपण PYQ विश्लेषण करत आहे. तर बघा मित्रांनो, खालील विधाने विचारात घ्या. भारतीय नियोजन प्रक्रिया वित्तीय व्यूहरचनाच्या अभावामुळे त्रस्त आहे. बरोबर आहे. आपल्याकडे निधी आहे का, कॅपिटल आहे का, कॅपिटल म्हणजे पैसा, पैसा हा सुरुवातीपासूनच कमी पडत आहे. नियोजन राबवण्याच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठा पैसा अजूनही ओतणे बाकी आहे किंवा ओतणे आवश्यक आहे, कारण अजूनही भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे विकसित झालेली नाही आणि विकसित झाल्यानंतर सुद्धा आर्थिक वृद्धीचा दर आहे तो जर कॉन्स्टंट ठेवायचा असेल आपल्याला किंवा आर्थिक जी काही वृद्धी आहे ती सातत्यपूर्ण आपल्याला त्याच्यामध्ये वाढ घडून आणायची असेल, तेव्हा सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पैसा किंवा भांडवल लागत असतं. सध्या भारतीय अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था आहे आणि भारतीय नियोजन प्रक्रियेमध्ये वित्तीय व्यूहरचनेच्या अभावामुळे म्हणजे वित्त एकतर कमी आहे आणि ते कसं वापरायचं ही जी व्यूहरचना आहे ती सुद्धा आपल्याला पैसा कमी असल्यामुळे, भांडवल कमी असल्यामुळे त्याचं योग्य पाहिजे तसं आपल्याला प्लॅनिंग करता आलं नाही किंवा व्यूहरचनात्मक आपल्यामध्ये अभाव निर्माण झाला आणि त्यामुळे आपले नियोजन काय झालं, ग्रस्त झालेलं आहे. रचनात्मक अवनती बरोबरच औद्योगिक वृद्धी दर कमी होता. एकूण जर आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा किंवा नियोजनाचा इतिहास अभ्यासला तर औद्योगिकरणाचा दर हा नेहमीच कमी राहिलेला आहे. त्यासोबत औद्योगिक क्षेत्राचा जो वाटा आहे GDP मधला, त्यासोबतच रोजगारामधला आणि विशिष्ट प्रदेशामध्येच औद्योगिकरण झालेलं आहे. संपूर्ण ठिकाणी किंवा संपूर्ण देशामध्ये औद्योगिकरण पसरलेलं नाही. म्हणजेच हे काय भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील एक महत्त्वपूर्ण आव्हान आहे. रचनात्मक अवनती सोबतच म्हणजे जो काही स्ट्रक्चरल आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये जे काही स्ट्रक्चर उभं करायचं होतं आणि त्याच्या आधारे विकास घडून आणायचा होता, तर स्ट्रक्चर सुद्धा पाहिजे तसं म्हणजे उभं करता आलं नाही नियोजनाच्या माध्यमातून. त्यासोबतच औद्योगिक वृद्धी दर सुद्धा कमी राहिलेला आहे, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर. त्याच्यानंतर भारतातील आर्थिक नियोजनाचे राजकीय तत्वज्ञान बरोबर होते, तर काय म्हटलेलं आहे, हे विधान मात्र चुकीचं आहे. भारतातील आर्थिक नियोजन वेगवेगळ्या राजकीय विचार प्रणालीचे तत्वज्ञ होते, वेगवेगळ्या राजकीय प्रणालीचे किंवा वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेचे किंवा वेगवेगळ्या मॉडेलचे, वेगवेगळ्या धोरणाचे जे काही मांडणी करणारे वेगवेगळे अर्थतज्ञ होते, सांख्यिकी तज्ञ होते, ओव्हरऑल सामाजिक आणि आर्थिक विषयातले तज्ञ होते किंवा जे काही आपलं नियोजनाचं राजकीय तत्वज्ञान होतं हे मात्र वेगवेगळं होतं आणि या वेगवेगळ्या राजकीय तत्वज्ञानाचा आपल्या नियोजनावर काय झालेला आहे, परिणाम झालेला आहे. म्हणून राजकीय तत्वज्ञान बरोबर होतं असं म्हणता येत नाही. ते वेगवेगळ्या पद्धतीनं, जसं समाजवादी अर्थव्यवस्थेचा प्रभाव होता, नंतर 1991 नंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा प्रभाव निर्माण झाला, मिश्र अर्थव्यवस्था, समाजवादीकडे झुकणारी अर्थव्यवस्था आणि 1991 नंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे किंवा मुक्त अर्थव्यवस्थेकडे झुकणारी अर्थव्यवस्था. मग याचं हे काय प्रतीक आहे, तर भारतीय नियोजनामध्ये राजकीय तत्वज्ञान बरोबर होते असं आपल्याला म्हणता येत नाही. बरोबर चुकीचं होतं असंही म्हणता येत नाही, परंतु पूर्णपणे बरोबर असेल असं सांगता येणार नाही. चुकीचं होतं का, सर्वच चुकीचं होतं का, नाही, बरोबर म्हणजे बरोबर होते हे जर विधान चुकीचं आहे तर मग राजकीय तत्वज्ञान चुकीचं होतं का, नाही. परंतु अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकास घडून आणत असताना वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या अर्थव्यवस्थामध्ये, वेगवेगळ्या सिद्धांताच्या आधारे, वेगवेगळ्या सैद्धांतिक भूमिकेच्या आधारे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि या प्रयोगामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि त्यातून मिश्र अर्थव्यवस्था आणि आणखीनही भविष्यामध्ये याचं वेगळं रूप आपल्याला दिसू शकते. तर अर्थव्यवस्था हा मानवी वर्तनाशी संबंधित असलेला घटक आहे आणि मानवी वर्तन हे नेहमी बदलणारं असतं. म्हणून अर्थव्यवस्था किंवा मॅक्रो इकॉनॉमिक लेवलवर जे काही आर्थिक घटक बदलत असतात त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे मानवी स्वभाव असतो आणि मग या मानवी स्वभावाला अनुसरून जी काही सैद्धांतिक भूमिका असेल, जे काही तत्व असतील, जे काही राजकीय तत्वज्ञान असेल, हे सुद्धा पूर्णपणे त्या परिस्थितीमध्ये लागू होत नसतं. म्हणून भारतातील आर्थिक नियोजनाचे राजकीय तत्वज्ञान बरोबर होते असं विधान आपल्याला हे बरोबर म्हणता येत नाही, हे विधान चुकीचं आहे. मग या प्रश्नाच्या अनुषंगानं A आणि B हे दोन विधानं काय आहेत,
बरोबर आहे, सी विधान चूक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते भारतीय नियोजनाचा स्वीकार करण्याचे कारण नाही, म्हणजे भारतामध्ये नियोजनाचा स्वीकार का केला याचे कारण लक्षात घ्यावे लागतील ना. कोणतं कारण नाही त्याच्यासाठी, तर बघा, बाजार यंत्रणेच्या मर्यादा. बाजार यंत्रणेवर जर आपण अर्थव्यवस्था सोडून दिली असती तर अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र निर्माण झाले असते, तेजी मंदी आली असती, किंमत यंत्रणा असेल आणि शासनाचा हस्तक्षेप काहीच नसता तर अर्थव्यवस्था अस्ताव्यस्त झाली असती, त्याला दिशा मिळाली नसती. म्हणजेच काय, तर बाजार यंत्रणेवर जर आपण आर्थिक विकास सोडवला तर बाजार यंत्रणा अपयशी सुद्धा होऊ शकते. जसं 1929 मध्ये जगामध्ये काय झालं होतं, जागतिक महामंदी आली होती. कशाचं अपयश होतं? बाजार यंत्रणेचं अपयश होतं. मग ही बाजार यंत्रणेच्या मर्यादा आहेत काही, त्या मर्यादा लक्षात घेऊन आपण नियोजनाचा स्वीकार केला. सामाजिक न्यायाची गरज होती. आर्थिक आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, संपत्ती आणि उत्पन्नाची विषमता कमी करून काय करणे, समानता वाढवणे, याच्यासाठी सुद्धा नियोजनाची गरज होती. आणि विकासासाठी संसाधन संकलन आणि वाटप, म्हणजे जर नियोजन आयोग नसता, बाजार यंत्रणा असती, मागणी पुरवठ्याद्वारे जर अर्थव्यवस्थेचा विकास केला असता तर मग संसाधने येणार कुठून, त्याची वाटणी कशी होणार, याच्यासाठी आपल्याला नियोजन आयोग किंवा नियोजन आवश्यक होतं. म्हणून हे तीन घटक काय आहेत, महत्वपूर्ण आहेत. म्हणून नियोजनाचा काय स्वीकार केला. पण कोणत्या कारणामुळे नाही केला? केवळ अपुरी नैसर्गिक संसाधने आहेत म्हणून नियोजनाचा स्वीकार केला असं आपल्याला म्हणता येत नाही. या प्रश्नाच्या अनुषंगानं हे जे पर्याय क्रमांक 1 आहे, हे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. तीनही गोष्टी अर्थव्यवस्थेमध्ये असतील किंवा हे आव्हाने होते म्हणूनच आपण काय केलं, नियोजनाचा स्वीकार केला. मग कुठल्या कारणासाठी स्वीकार नाही केला, तर अपुरी नैसर्गिक संसाधने. मुळातच सर्व जगाचा विचार करता किंवा संपूर्ण देशातील अर्थव्यवस्थांचा विचार करता एकूणच मानवाच्या गरजा आहे अनंत आहेत आणि मानवाच्या गरजा भागवणारी साधनं मात्र अपुरी आहेत, मर्यादित आहेत. मग या केवळ एका घटकासाठी नियोजन आपण स्वीकारलेलं नाही, तर या घटकासाठी आपण नियोजन स्वीकारलं. म्हणून या प्रश्नाच्या अनुषंगाने पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्र. सुरुवातीला प्रादेशिक नियोजन म्हणजे फक्त नैसर्गिक साधन सामुग्रीचे नियोजन होते असं म्हटलं जात होतं. बघा, मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे, थोडा लॉजिकल किंवा लॉजिकवर आधारित काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये प्रादेशिक नियोजन, त्यालाच आपण काय म्हणतो, रिजनल प्लॅनिंग म्हणतो. प्रादेशिक नियोजन म्हणजे फक्त नैसर्गिक साधन सामुग्रीचे नियोजन होते असं सुरुवातीच्या प्रादेशिक नियोजनाच्या बाबतीमध्ये म्हटल्या जायचं. हे विधान काय आहे, बरोबर आहे. प्रादेशिक नियोजन फक्त शहरी विकासासाठी असते तर नाही. प्रादेशिक नियोजन हा विशिष्ट प्रदेशाचा विकास घडवून आणण्यासाठी असते. तेच पुढच्या स्टेटमेंट मध्ये दिलं. प्रादेशिक नियोजन प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी असते. तर दोन स्टेटमेंट ए आणि सी हे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहे. कोणते विधान असत्य आहे, तर बी विधान असत्य आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक असत्य विचारला आपल्याला, सत्य विचारलं का, ए आणि सी सत्य आहे, बी असत्य आहे, म्हणजे बी काय आहे, चूक आहे. तर हे आपल्याला पर्याय बघून, प्रश्न बघून, प्रश्नाचं स्वरूप बघून उत्तर द्यायचं असते. पुढचा प्रश्न बघा. क्षेत्रीय नियोजनाची सुरुवात करणारा अमेरिका हा पहिला देश आहे. तुम्ही जर टेनेसी व्हॅली किंवा टेनेसी खोरे हे नाव ऐकलं असेल, टेनेसी खोरे हे जे काही विकास होता, टेनेसी खोरे म्हणजे काय, टेनेसी नदी होती, त्या नदीचं खोरं होतं आणि त्या खोऱ्या म्हणजेच त्या खोऱ्याचा म्हणजेच त्या नदीच्या खोऱ्यामध्ये जो काही भाग होता, जो काही प्रदेश होता, त्याचा विकास घडवून आणण्यासाठी जगामध्ये पहिल्यांदा जे काही क्षेत्रीय नियोजन किंवा प्रादेशिक नियोजनाचा जो पहिला प्रयोग आहे तो टेनेसी खोरे असं संबोधल्या जातं. टेनेसी खोरे कुठं, अमेरिकेमध्ये. म्हणजेच काय, तर क्षेत्रीय नियोजनाची सुरुवात करणारा पहिला देश अमेरिका. टेनेसी खोरे विकासावर किंवा टेनेसी खोरे जो काही प्रकल्प होता त्याच्या आधारे भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सिंचन विषयक सुविधा विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या नद्यावर जे काही डॅम बांधण्यात आले त्याचं जे काही मॉडेल होतं ते टेनेसी खोऱ्यावर आधारित होतं. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय नियोजनाची बीजे रशियाच्या बोल्शेविक क्रांतीमध्ये सापडतात. रशियामध्ये जी काही बोल्शेविक क्रांती झाली होती, कधी झाली होती, 1917ला झाली होती. पॉलिटीमध्ये तुम्ही याचा अभ्यास करणार आणि तुमच्या पूर्व परीक्षेला राज्यशास्त्र शब्द वापरलेला आहे. त्या अनुषंगाने तुम्ही 9वी 10वीचं जे काही राज्यशास्त्राचं बुक आहे ते व्यवस्थित वाचून घ्यायचं. त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल, रशियन राज्यक्रांती दिसेल, फ्रेंच राज्यक्रांती दिसेल, अमेरिकन राज्यक्रांती दिसेल, त्याच्यानंतर वेगवेगळे विचारवंत दिसतील,
त्यावर मागच्या परीक्षेला सुद्धा प्रश्न आला होता, तर त्या अनुषंगाने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर बोल्शेविक क्रांतीची काय राष्ट्रीय नियोजन किंवा जे काय नियोजनाची संकल्पना आहे राष्ट्रीय स्तरावरील किंवा समाजवाद साम्यवाद याचा जो काही ज्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी लक्षात घ्या. कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा पुस्तक लिहिलं होतं, हा ग्रंथ लिहिला होता आणि या ग्रंथामध्ये त्यांनी भांडवलशाही म्हणजे भांडवलदार आणि कामगार यांच्यामधला वर्ग संघर्ष मांडला होता. आणि या वर्ग संघर्षामधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेला त्यांनी पर्याय म्हणून काय सुचवलं होतं, साम्यवादी किंवा समाजवादी जो काही प्रयोग आहे किंवा जे तत्व आहे ते म्हणजे साधं मांडलं होतं जगासमोर. आणि मग त्याचा प्रयोग सर्वप्रथम रशियामध्ये किंवा सोव्हिएत रशियामध्ये करण्यात आला होता. आणि मग हे सोव्हिएत रशियामध्ये कधी करण्यात आला, बोल्शेविक क्रांतीनंतर. जे काही लेनिन होते, त्याच्यानंतर स्टॅलिन होते, जोसेफ स्टॅलिन यांनी काय केलं होतं, पंचवार्षिक योजना किंवा नियोजन त्या ठिकाणी लागू केलं होतं. तर राष्ट्रीय नियोजनाची बीजे कुठे आहेत, रशियन बोल्शेविक क्रांती झाली आणि त्या ठिकाणी झारची शाही उलथून टाकली. आणि मग काय झालं होतं, रशियामध्ये लेनिन आणि त्याच्यानंतर स्टॅलिन अशा पद्धतीने त्यांनी राज्यकारभार केला. राज्यकारभार करत असताना त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील नियोजनाचा अवलंब केला होता. गॉस प्लॅन म्हटलं जातं, गॉस प्लॅन रशियाचे जे प्लॅन होते त्याला गॉस प्लॅन असं नाव दिलं जातं. तर हे लक्षात ठेवायचं. भारताचे क्षेत्रीय नियोजन 1976 ला सुरू झाले, तर हे विधान मात्र चूक आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा 1974 हे वर्ष लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तुमचं जे काही क्षेत्रीय नियोजन आहे ते लक्षात ठेवायचं आहे. तर वरचे 2 स्टेटमेंट बरोबर आहेत आणि खालचं स्टेटमेंट चूक आहे. तर कोणती विधाने बरोबर आहेत, तर ए आणि बी स्टेटमेंट बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा मित्र, अशा पद्धतीने आपण जे काही एक्सप्लेनेशन करत आहे किंवा डिस्कशन घेत आहे, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, ऑक्टोबर 1945 मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली. तर राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना 1945 नाही तर 1938 ला करण्यात आली होती. आणि ते हरिपुरा नावाचं जे काही काँग्रेसचं काय होतं अधिवेशन होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, सुभाषचंद्र बोस होते. तर ही राष्ट्रीय नियोजन समिती, या समितीचे अध्यक्ष कोण होते, पंडित नेहरू होते. आणि या समितीमध्ये किती सदस्य होते, 15 सदस्य होते. हे सुद्धा लक्षात ठेवायचे. मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना झाली. या ठिकाणी तुम्ही 15 मार्च ही तारीख लक्षात ठेवायची. 15 मार्च 1950 ला नियोजन आयोगाची स्थापना झालेली आहे. ऑगस्ट 1952 तर इथं 6 ऑगस्ट लक्षात ठेवायचे. 6 ऑगस्ट 1952 ला राष्ट्रीय विकास मंडळ किंवा राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. तर खालचे 2 स्टेटमेंट बरोबर आहेत. प्रश्नाच्या दृष्टीने पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चूक आहे. सत्य विधान विचारलं ब आणि क, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्र, खालीलपैकी कोणते घटक भारतीय नियोजनाचे अपयश दर्शवतो. कोणते घटक भारतीय नियोजन हे अपयशी झालं किंवा भारतीय नियोजनाचं आपण जर मूल्यमापन केलं, आपण म्हटल्यापेक्षा अर्थतज्ञ किंवा जे काही लोकांनी मूल्यमापन करून ठेवलं, त्या मूल्यमापनातून आपल्याला हेच दिसतं की सर्व नोकरी करण्यास सक्षम लोकांना रोजगार पुरवण्यात अपयश, रोजगार निर्मितीमध्ये नियोजन आयोगाला पाहिजे तसं टार्गेट अचीव करता आलं नाही, अपयशी झाला नियोजन आयोग किंवा आपली योजना किंवा नियोजन हे अपयश. जमीन सुधारणा कार्यवाही करण्यात अपयश आलं. जमीन सुधारणा जे काही सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण भूसुधारणा मांडल्या होत्या, त्या भूसुधारणा सुद्धा काय झाल्या, पूर्णपणे यशस्वी नाही झाल्या. इथं सुद्धा अपयश आलं. आणि काळ्या पैशाची वाढ रोखण्यात अपयश. एक समांतर अर्थव्यवस्था, काळा पैसा काळी अर्थव्यवस्था, की ज्या पैशाची किंवा ज्या आर्थिक व्यवहाराचे स्रोत लोकांना माहीत नसतात किंवा कर चुकवेगिरीपासून लपवलेला जो काही पैसा असतो किंवा जे काही कर चुकवेगिरी करून जो काही पैसा प्राप्त केला जातो, असा जो काही पैसा असतो त्याला आपण काय म्हणतो, काळा पैसा म्हणत असतो. आणि मग हा काळा पैसा रोखण्यात सुद्धा नियोजन आयोगाला किंवा आपल्या भारतीय नियोजनाला काय झालेलं आहे, अपयश आलेलं आहे. म्हणून वरील पैकी सर्व हे प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्र, पुढील गोष्टी विचारात घ्या. मनसेवा मुख्य परीक्षा 2017चा क्वेश्चन आहे. भारताचे नियोजनबद्ध आर्थिक विकास धोरण, अ स्टेटमेंट ब स्टेटमेंट. अचल भांडवलाचे, अचल म्हणजे स्थिर भांडवल, चल म्हणजे इकडे तिकडे हलवणे आणि अचल म्हणजे स्थिर. जसं इमारत असेल, मोठी मोठी मशिनरी असतील, धरणे असतील, डॅम असतील, रस्ते असतील, विमानतळ असतील,
रेल्वे असेल, रेल्वे म्हणजे रेल्वे स्टेशन असेल, रेल्वेचे रूट असतील, असं त्याला आपण लक्षात घ्यायचं आहे, फक्त रेल्वे नाही. तर असे काही अचल भांडवल असतात. या योगदानाला किंवा भूमिकेला जास्त महत्त्व देते कोण? भारतीय नियोजन. यस, भारताच्या नियोजनामध्ये अचल किंवा स्थिर भांडवलाला मोठ्या प्रमाणात किंवा भौतिक भांडवलाला मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलं. कारण भौतिक भांडवलाच्या आधारे आपण काय करू शकतो? वस्तू आणि सेवांचं उत्पादन करू शकतो. आणि भौतिक भांडवल हे काय असते? भारतीय किंवा कुठल्याही अर्थव्यवस्थेचं काय असते? स्ट्रक्चर असते, संरचना असते. ते एकदा तयार झालं म्हणजे वर्षानुवर्ष त्याचा वापर करता येतो आणि त्याच्या आधारे आपल्याला वस्तू आणि सेवांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येते. म्हणून भारतीय नियोजनाच्या माध्यमातून अचल भांडवलाच्या योगदानाला किंवा भूमिकेला जास्त महत्त्व देण्यात आले. बरोबर आहे. दुसरं विधान बघा, वेतन वस्तू भांडवल म्हणून भूमिका किंवा योगदान जे आहे ते दुर्लक्षित करते. तर बरोबर आहे. भारतीय नियोजनामध्ये काय केलेलं आहे? भांडवली वस्तूमध्ये मोठ्या प्रमाणात काय केलेले आहे? भौतिक गुंतवणूक केली सुरुवातीच्या कालखंडामध्ये आणि भारतीय अर्थव्यवस्थेची संरचना तयार केली आणि या संरचनेवर मग वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलेलं आहे. म्हणून भारताच्या नियोजनामध्ये वेतन वस्तू भांडवल भूमिकेला काय केलेलं आहे? दुर्लक्षित केलेलं आहे, असं आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाच्या अनुषंगाने म्हणता येईल. दोनही विधान स्टेटमेंट बरोबर आहेत. काय विचारलं? बरोबर विधान, तर काय म्हटलं? आणि दोन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मित्र. भारताने स्वीकारलेल्या नियोजनाच्या धोरणातील सुरुवातीच्या काळात खालीलपैकी कोणत्या 3 बाबी होत्या? तर दीर्घकालीन वृद्धी प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे. यापूर्वीच्याच प्रश्नामध्ये आपण डिस्कस केलं की संरचना तयार करणे कशासाठी? सुयोग्य म्हणजेच दीर्घकालीन वृद्धी प्रक्रियेची सुरुवात करणे किंवा दीर्घकाळामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये वृद्धी घडून आणण्यासाठी अर्थव्यवस्थेचा पाया किंवा अर्थव्यवस्थेची संरचना तयार करणे. विकास प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा कारखानदारी म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच त्याला विनिर्माण असं सुद्धा म्हणतो. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला काय करणे? प्राथमिकता देणे. कधी? विकासाची प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा. अगोदर संरचना, नंतर मग उत्पादन. मग कशाचं उत्पादन? वस्तू आणि सेवा. वस्तू आणि सेवामध्ये कशाचं? उपभोग्य वस्तूंचं उत्पादन, असा त्याचा अर्थ होता. भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर दिला. तर बरोबर आहे. भारतीय नियोजनामध्ये भांडवली वस्तू उत्पादनावर किंवा भांडवली वस्तू मध्ये गुंतवणूक करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. कारण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुरुवातीला संरचना तयार करणे गरजेचं होतं आणि मग एकदा का संरचना तयार झाली की मग आपण वस्तू आणि सेवाच्या उत्पादनाकडे वळलो, म्हणजे औद्योगिकरणाकडे वळणं अपेक्षित होतं नियोजनाच्या माध्यमातून. आणि नंतर आहे उपभोग्य वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर. तर नियोजनाने कशावर भर दिलेला आहे? संरचनेवर, अर्थव्यवस्थेचा पाया तयार करण्यावर, भांडवली वस्तू आणि सेवांचा सेवा म्हटल्यापेक्षा भांडवली किंवा भौतिक भांडवलावर, भांडवल उत्पादित करण्यावर किंवा अचल किंवा स्थिर भांडवल उत्पादित करण्यावर, निर्माण करण्यावर भर दिला होता. परंतु उपभोग्य वस्तू उत्पादन क्षेत्रावर नियोजनाने भर दिलेला नाही. नियोजनाच्या माध्यमातून इंडिकेट करून खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देऊन आणि एकदा विकासाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कारखानदारी क्षेत्रावर भर देण्यात येईल अशा पद्धतीनं या गोष्टीवर भर देण्यात आलेला नाही. म्हणून हे स्टेटमेंट होणार नाही. तर अ, ब आणि क. अ, ब, क म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्र, सोपा प्रश्न वाटतो तुम्हाला. नीती आयोगाबाबत सत्य काय? निधी वाटप करण्याचा अधिकार नाही. नीती आयोग फक्त सल्ला देतो. तांत्रिक असेल, आर्थिक असेल किंवा देशाच्या दीर्घकालीन धोरणाच्या संदर्भात केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांना सल्ला देण्यासाठी नीती आयोग स्थापन केला. एक थिंक टँक म्हटलं जातं त्याला, विचारवंतांचा किंवा विचार गट असं म्हटलं जातं. मग निधी वाटपाचा काही संबंध येत नाही. निधी वाटप नियोजन आयोग सुद्धा योजना तयार करणे आणि अंमलबजावणी करणे, पण प्रत्यक्षात निधी वाटप करण्याचं काम कोण करत होतं? गव्हर्नमेंट करत होतं. आणि जे काही कराचा जो महसूल असतो त्याची वाटणी मात्र वित्त आयोग करत असतो. या ठिकाणी निधी वाटपाचं काम नीती आयोग करत नाही. एक विचार गट आहे. यस, विचार गट आहे. राज्यावर धोरण लादले जाते. धोरण लादले जात नाही. धोरण लादले जाते का? नाही. निधी वाटप करण्याचा अधिकार नाही. तर हे विधान काय असेल? हे विधान बरोबर आहे मित्र. म्हणजे बोलता बोलता आपण हे चुकीचं म्हटलं. हे निधी वाटप करण्याचा अधिकार नाही म्हणजे नीती आयोग कुठलाही निधी वाटप करत नाही. बरोबर आहे. एक विचार गट आहे, हे सुद्धा बरोबर आहे.
राज्यावर धोरण लादले जाते असं होत नाही. राज्याचा सहभाग घेतला जातो आणि त्याला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ही संकल्पना नीती आयोगाच्या माध्यमातून काय आली होती, पुढे आली होती. म्हणजे राज्याचा सहभाग घेतला जातो, राज्याचा विचार विनिमय केला जातो आणि नंतरच मग धोरण ठरवलं जातं. तर राज्यावर लादल्या जात नाही. परंतु नियोजन आयोगावर अशा पद्धतीने टीका केल्या जात होती की नियोजन आयोगाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर जी योजना तयार केली जाते ती मात्र राज्यावर लादली जात होती, असं सुद्धा काही पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणजेच काय, तर नीती आयोग राज्यावर धोरण लादत नाही. धोरण आखणी करताना राज्याशी चर्चा केली जाते. यस, चर्चा केली जाते. मग इथं काय विचारलं तुम्हाला, सत्य विधान अ ब आणि ड. अ ब आणि ड म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. क मात्र चुकीचं आहे. लादले जाते नाही तर लादलं जात नाही. तर अशा पद्धतीने नीती आयोगावर कसे प्रश्न आले, त्याचे कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे हे आपल्याला यामधून दिसते. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते नियोजन मंडळाचे दीर्घ मुदत उद्दिष्ट नाही. उत्पादनात वाढ करणे उद्दिष्ट आहे. आर्थिक शक्तीच्या केंद्रीकरणास नाही, तर काय केलंय, विकेंद्रीकरण करणे. विकेंद्रीकरण करणे. आर्थिक शक्ती म्हणजेच उत्पन्न आणि संपत्तीचे जे काही केंद्रीकरण आहे ते केंद्रीकरण न होऊ देता विकेंद्रीकरण करणे, समानता प्रस्थापित करणे असं उद्दिष्ट होतं. मग कोणतं उद्दिष्ट नाही, तर 2 नंबरचा पर्याय आहे. पूर्ण रोजगार साध्य करणं, रोजगार निर्मिती हे नियोजन आयोगाचं उद्दिष्ट आहे. उत्पन्न आणि संपत्ती यामधील विषमता कमी करणे हे सुद्धा उद्दिष्ट कोणतं नाही, आर्थिक शक्तीच्या केंद्रीकरणास चालना देणे हे उद्दिष्ट नाही. आणि याच्यासाठी आपण 1969ला भारत सरकारने काय आणलं होतं, MRTP कायदा, MRTP ऍक्ट आणला होता. MRTP म्हणजे काय, मक्तेदारी आणि जे काही व्यापार पद्धती होत्या त्या नियंत्रणात ठेवण्यासाठी हा कायदा आणलेला होता. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं मित्र, जरी रोजगार निर्मिती आर्थिक नियोजनाचे एक उद्दिष्ट असले तरी त्याला उच्च प्राथमिकता देण्यात आलेली नाही. हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. बघा, कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. पूर्ण चॅप्टर तुम्हाला समजलं, इकॉनॉमी समजलं, प्लॅनिंग कमिशन, प्लॅनिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना आणि ओव्हरऑल तुमचा अप्रोच जर बिल्डअप झाला तर अशा प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देता येतं. नाहीतर काय, रोजगार निर्मितीचं हे उद्दिष्ट होतच, परंतु त्याला उच्च प्राथमिकता देण्यात आली नाही. उच्च प्राथमिकता देण्यात आली, प्रथम दर्जा देण्यात आला, वरीलपैकी नाही. तर वरीलपैकी नाही हे उत्तर होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, आयोग जेव्हा वन लाइनर क्वेश्चन विचारतो आणि एक चौथा पर्याय असतो वरीलपैकी नाही किंवा वरीलपैकी एकही नाही, तर हा जो पर्याय आहे हे उत्तर जवळपास मोस्ट ऑफ द टाइम नसतेच. हा पर्याय याचं उत्तरच नसते, हे सुद्धा लक्षात. सर्वच प्रश्नाच्या बाबतीत असं होणार नाही, परंतु जवळपास 90 ते 95% प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर वन लाइनर क्वेश्चन मध्ये चौथा पर्याय जर वरीलपैकी एकही नाही असं जर आयोगाने दिलं असेल तर तो त्या प्रश्नाचं उत्तर होण्याची शक्यता खूप कमी आहे. हे सुद्धा एक आपला अप्रोच तयार करून ठेवावा. बघा पुढचा प्रश्न बघा, भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना स्वीकारलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे. मागास प्रदेशाला प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबवले. यस, मागच्याच पूर्व परीक्षेला 2023च्या पूर्व परीक्षेला विशेष क्षेत्र विकास कार्यक्रमावर प्रश्न होता आणि STI मेन्स 2017ला सुद्धा या ठिकाणी स्टेटमेंट आलेला आहे. तर PYQ विश्लेषणाचा नेमका काय फायदा होतो हे तुम्हाला नक्कीच यामधून कळत असेल. त्यानंतर मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्त पुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून करणे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI जर बघितलं तर व्यापारी बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही व्यापारी बँक आहे आणि दीर्घकालीन किंवा विकास वित्त पुरवठा करणारी बँक नाही. मग मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पाला सवलतीचा वित्त पुरवठा SBI करेल का, नाही. त्याच्यासाठी कुठल्या संस्था आहेत, विकास वित्त संस्था. मग विकास वित्त संस्था, पहिली विकास वित्त संस्था कोणती आहे, IFCI. मग IFCI म्हणजे भारतीय वित्तीय काय म्हटलेलं आहे, म्हणजे भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ अशी एक संस्था 1948ला स्थापन झाली होती. नंतर ICICI बँक नाही, ICICI म्हणजे काय, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
1955 ला स्थापना झाली होती आणि 1964 ला IDBI ची स्थापना झाली होती. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया 1964 ला स्थापन झाली. ह्या काय आहेत? विकास वित्तीय संस्था आहेत आणि ह्या संस्था मग उद्योग क्षेत्राला कर्ज पुरवठा करतात, दीर्घ कालावधीसाठी कर्ज पुरवठा करत असतात. म्हणून हे जे 2 नंबरचं स्टेटमेंट आहे की उद्योगांना सवलतीचा पुरवठा SBI करते, हे मात्र चुकीचं आहे. नंतर मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, हे सुद्धा बरोबर आहे की नियोजन आयोगाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी ह्या 2 गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत. आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये इथं SBI नाही तर विकास वित्तीय संस्था ह्या दीर्घकालीन आणि उद्योग क्षेत्राला कर्ज पुरवठा करणाऱ्या काय असतात? संस्था असतात. हे सुद्धा लक्षात असू द्या. या प्रश्नाच्या अनुषंगाने अ आणि क म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, पुढचा प्रश्न जर आपण बघितला तर सोपा प्रश्न वाटतो. खालीलपैकी कोणते भारतीय नियोजनाचे वैशिष्ट्य नाही? कोणते वैशिष्ट्य नाही? STI मुख्य परीक्षा 2016 चा क्वेश्चन आहे. निर्देशक आर्थिक नियोजन आहे. निर्देश देणे म्हणजेच काय तर नियोजनाच्या माध्यमातून निर्देश दिला जातात ते यस. नंतर 8व्या पंचवार्षिक योजनेपासून सूचना किंवा इंडिकेट केल्या जात होतं. भौतिक नियोजन, दुसरी पंचवार्षिक योजना डोळ्यासमोर ठेवायची. भौतिक काय भांडवल निर्माण करणारी योजना होती. म्हणजेच भौतिक नियोजन भौतिक वस्तू आणि जे काही स्थिर भांडवल आहे यांच्या उत्पादनावर किंवा यांच्या स्थापनेवर, यांच्या निर्मितीवर काय केलं? नियोजनाच्या माध्यमातून भर दिलेला आहे. मग भौतिक नियोजन होते. सामाजिक नियोजन, शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण, स्वच्छता या घटकावर नियोजनाच्या माध्यमातून भर दिलेला यस, अजूनही आपण देतो. त्याच्यानंतर समाजवादी नियोजन होतं का? पूर्णपणे सोशलिस्ट आहे का? डेमोक्रॅटिक सोशलिझम होतं, फक्त सोशलिझम किंवा समाजवाद नव्हतं. तर हाच पर्याय. कोणतं नियोजन नव्हतं? इथं विचारलं कोणतं वैशिष्ट्य नाही, तर समाजवादी नियोजन. आदेशात्मक नियोजन आहे का? नाही. आदेशात्मक नियोजनाकडे झुकणारं लोकतंत्रात्मक समाजवादी नियोजन भारतामध्ये आहे. हे आपण परीक्षेच्या दृष्टीने अशा पद्धतीने कन्सेप्च्युअल क्लिअरिटी किंवा जो काही ओव्हरऑल जो काही त्या विषयाची टर्मिनॉलॉजी असते, त्या विषयाच्या काही संकल्पना असतात, त्या विषयाचा जो काही अप्रोच असतो तो अभ्यासामधून आपण काय करायचा असतो? ऍक्सेप्ट करायचा असतो. आपला तसा अप्रोच तयार करायचा असतो. तशा पद्धतीने मग पर्याय इलिमिनेट करण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला उपयुक्त ठरत असतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला. त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले आणि वृद्धी करिताचे प्रमुख साधन बनले? कोणते साधन असेल? विदेशी क्षेत्र काही संबंध नाही. सार्वजनिक क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र हेच महत्वाचं आहे. कारण सुरुवातीच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये स्ट्रक्चर तयार नाही, मूलभूत आणि अवजड उद्योगधंदे किंवा अर्थव्यवस्थेचा पाया तयार नाही आणि मग तुम्हाला सिंचन विषयक प्रकल्प राबवायचे असतील, डॅम बनवायचे असतील, लोहपोलाद कारखाने असतील, त्याच्यानंतर खत कारखाने असतील, रेल्वे उद्योगाचा विकास करायचा असेल, विमान सेवेचा व्यवसाय, रस्ते, या सगळ्या गोष्टी आणि पायाभूत आणि जो काही सामाजिक वर्कड म्हटल्या जाते, म्हणजे पायाभूत सोयी सुविधा असतील, सामाजिक सोयी सुविधा असतील, जसं शिक्षण, आरोग्य, हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला सार्वजनिक क्षेत्राकडून घ्यावं लागलं आणि हेच क्षेत्र कशासाठी राहिलं? वृद्धी करताचे प्रमुख साधन आणि एक प्रबळ क्षेत्र सुरुवातीच्या कालखंडामध्ये राहिलं. इथं काय विचारलं? स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला, त्यासाठी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले? मग भिलाई असेल, रूरकेला असेल, बोकारो असेल, विशाखापट्टणम असेल, त्याच्यानंतर तुमचे रेल्वे डब्याचे, रेल्वे इंजिनचे कारखाने असतील, खत कारखाने असतील, सिंद्री खत कारखाना असेल, नानगल खत कारखाना असेल, त्याच्यानंतर असे रूरकेला खत कारखाना असेल, किंवा मग विमान, एअर इंडिया आपण राष्ट्रीयकरण करून घेतलं होतं एअर इंडियाचं, पुढे बँकांचं राष्ट्रीयकरण करून घेतलं. हे सगळं सार्वजनिक क्षेत्र आहे. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भौतिक भांडवल स्थापन करण्यासाठी आणि एकूणच जी काही संरचना आहे, कशासाठी? विकासासाठी लागणारी संरचना तयार करण्यासाठी जे काही क्षेत्र होतं, ते कुठलं क्षेत्र प्रबळ होतं? तर सार्वजनिक क्षेत्र होतं. आजही आपण बघतो सार्वजनिक क्षेत्रामध्ये बरेच उद्योगधंदे काम करताना दिसतात. जसं तुमचं ONGC आहे, भेल आहे, गेल आहे, सेल आहे, हे सगळे सार्वजनिक उद्योग आहेत, नफ्यात चालणारे उद्योग आहेत. आणि हे मोठे मोठे उद्योग सुरुवातीच्या कालखंडात सार्वजनिक क्षेत्रात स्थापने का गरजेचं होतं? कारण याच्यामध्ये भांडवल खूप जास्त लागतं
आणि भांडवलापासून मिळणारे म्हणजेच गुंतवणुकीपासून मिळणारे रिटर्न मिळण्यासाठी मात्र जास्त कालावधी लागतो आणि अशामुळे खाजगी क्षेत्रातील भांडवल या क्षेत्रामध्ये येत नसते. जेव्हा अर्थव्यवस्थेची संरचना पूर्णपणे तयार होते तेव्हा मात्र उपभोग्य वस्तू तयार करण्यासाठी खाजगी क्षेत्र तयार असते. मग हे सुद्धा आपण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अशा पद्धतीने व्यापक अप्रोचने आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया मित्र. नियोजनाकरता साधन सामुग्रीची उभारणी करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणता वित्त उभारणीचा प्रमुख अंतर्गत स्त्रोत? अंतर्गत विचारलं, मग अंतर्गत म्हटलं तर परदेशी मदत येईल का? नाही. सार्वजनिक कर्ज आपण अंतर्गत सुद्धा घेऊ शकतो, बहिर्गत सुद्धा घेऊ शकतो. पण प्रमुख स्त्रोत कुठला राहील? तर या पर्यायापैकी प्रमुख स्त्रोत राहील कर आकारणी. विदेशी भांडवल राहील का? आपण अंतर्गत विचारलं, प्रश्नामध्ये काय विचारलं? अंतर्गत. या ठिकाणी एकतर सार्वजनिक कर्ज किंवा कर राहील. मग महत्वाचं कोणतं राहील? कर राहील ना, कर महसूल राहील ना. सगळं काही आपण कर्ज घेऊनच विकास करणार का? नाही करणार. आपण कराचं प्रमाण, कराचा महसूल वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. भारत सरकारच्या माध्यमातून कर महसूल वाढवणे. जीएसटी का आणला? एक देश एक कर का लागू केला? कारण कराच्या यंत्रणेमध्ये सुसूत्रता आणणे आणि करापासून मिळणारा जो महसूल आहे तो वाढवणे. म्हणजेच काय तर आपल्याला जो काही सार्वजनिक क्षेत्रामध्ये किंवा शासनाच्या माध्यमातून जो काही खर्च करावा लागतो, वेलफेअर स्टेट म्हणून लोकांचं कल्याण घडवून आणण्यासाठी शासनाला जो खर्च करावा लागतो किंवा सुरुवातीच्या कालखंडामध्ये नियोजनासाठी साधन सामग्री उभारण्यासाठी अंतर्गत स्त्रोत कुठला प्रमुख होता? तर कर आकारणी हा प्रमुख स्त्रोत होता. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मित्र. भारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने रुजावेसाठी सर्वप्रथम प्रयत्नात येतात. कोण प्रयत्नात येतात? एम.एन. रॉय यांचे पुस्तक प्लॅन इकॉनॉमी फॉर द इंडिया आहे का? नाही. विश्वेश्वरय्या यांचे 10 इयर पीपल्स प्लॅन नाही. 10 इयर पीपल प्लॅन हे जो काय होता किंवा त्यालाच आपण मानवेंद्र रॉय यांची पीपल्स प्लॅन किंवा जनता योजना म्हणतो, तर मानवेंद्र रॉय यांनी 1945 ला मांडली होती. म्हणजे हे मानवेंद्र रॉय, एम.एन. रॉय यांनी मांडलं होतं 10 इयर पीपल्स प्लॅन. आणि एम विश्वेश्वरय्या यांनी काय म्हटलं होतं? प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया. 1934 ला हे पुस्तक लिहिलं होतं. हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा. 1936 ला एम विश्वेश्वरय्या कोण होते? तर म्हैसूर संस्थानचे दिवाण होते आणि भारतातले प्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर होते. आणि त्यांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. असे हे प्रसिद्ध व्यक्ती होते आणि या व्यक्तीचं पुस्तक होतं प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया. 1934 ला त्यांनी लिहिलं होतं आणि त्यांनी 1936 ला असं म्हटलं होतं की नियोजन करा किंवा नष्ट व्हा. जर भारतीय अर्थव्यवस्थेचं नियोजन केलं नाही तर 10 वर्षामध्येच आपण नष्ट होऊ किंवा भारतीय अर्थव्यवस्था नष्ट होईल. या अर्थाने सुद्धा त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे? उहापोह केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने माहीत पाहिजे. कोणते विधान योग्य आहे तर कोणतंही नाही. एकही विधान चुकीचं नाही, कारण खालीवरी केलेलं आहे. खालीवरी तुम्हाला लक्षात आलं. एम विश्वेश्वरय्या प्लॅन इकॉनॉमी फॉर द इंडिया आणि एम.एन. रॉय 10 इयर पीपल्स प्लॅन 1945 हे लक्षात ठेवायचं आहे. चला मित्र, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला. त्यानंतर आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे ते सुद्धा सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या अभ्यासाचा नक्कीच आनंद घ्या आणि परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क मिळवा अशी मी अपेक्षा करतो. खालील पैकी कोणते विधान बरोबर आहेत? भारताचे नियोजन हे लोकशाही प्रकारचे होते. डेमोक्रॅटिक सोशलिझम, तिथे सोशलिझम आला होता परंतु डेमोक्रॅटिक होता म्हणून लोकशाही पद्धतीचे आहे, बरोबर आहे. सैद्धांतिक दृष्ट्या प्रादेशिक नियोजन सर्वप्रथम अमेरिकेमध्ये सुरू केलं. यापूर्वीच आपण चर्चा केली. टेनेसी व्हॅली खोरे प्रकल्प किंवा टेनेसी नदी खोरे प्रकल्प जो होता त्याचा जो विकास घडून आणला तो प्रादेशिक किंवा क्षेत्रीय नियोजनाचा काय होता? उदाहरण होतं आणि जगातलं ते पहिलंच उदाहरण असं म्हटलं जातं. म्हणून सैद्धांतिक दृष्ट्या प्रादेशिक नियोजन सर्वप्रथम अमेरिकेत सुरू झालं. मोहन धारिया हे सरकती योजनेदरम्यान नियोजन आयोगाचे अध्यक्ष म्हटलं डायरेक्ट. अध्यक्ष कोण असते? पंतप्रधान असतात. मोहन धारिया पंतप्रधान होते का? नाही. स्टेटमेंट काय आहे? चूक आहे. आणि जर उपाध्यक्ष म्हटलं तर सरकत्या योजनेच्या दरम्यान डी.टी. लकडावाला ज्यांनी 1993 ला काय केलं होतं? दारिद्र्याचे मोजमाप करण्यासंबंधी अहवाल सादर केला होता. तेच डी.टी. लकडावाला सरकती योजनेच्या दरम्यान नियोजन आयोगाचे काय होते? उपाध्यक्ष होते. हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या.
तर अशा पद्धतीनं तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि सरकत्या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे नियोजनाचा काय असतो, लवचिक प्रकार असतो. इथं असे खंड पाडलेले नसतात. रोटेशन पद्धतीनं एक 5 वर्षाची, एक 10 वर्षाची, एक 15 वर्षाची अशा पद्धतीने त्या योजना चालू असतात. आणि 5 वर्षामध्ये सुद्धा 1 वर्षाची पंचवार्षिक योजना सुद्धा असते. अशा पद्धतीने रोटेशन पद्धतीने ती सरकती योजना चालू असते. तर सरकत्या योजनेचा सुद्धा आपण भारतामध्ये प्रयोग केलेला आहे. आणि कधी केलेला आहे, 1978-80 या कालावधीमध्ये सरकत्या योजनेचा प्रयोग भारतामध्ये केलेला आहे. तेव्हा अध्यक्ष कोण होते, मोरारजी देसाई होते. आणि त्याच्यानंतर तुमचे उपाध्यक्ष कोण होते, डी.टी. लकडावाला होते. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय तर अ बरोबर आहे, ब बरोबर आहे आणि ड बरोबर आहे. विचारलं काय बरोबर म्हणजे अ ब आणि ड, अ ब आणि ड म्हणलं तर पर्याय क्रमांक 3 हे त्या आपल्या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. चला, व्हिडिओ थोडा मोठा होत असेल मित्र, परंतु एक डिटेल डिस्कशन आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून कसं विश्लेषण करणं अपेक्षित आहे, कशा पद्धतीने प्रश्न रिपीट होऊ शकतात आणि प्रश्नामध्ये कंटेंट कशा पद्धतीने मांडला जातो यावर आपण व्यवस्थित प्रकारे चर्चा करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे थोडासा व्हिडिओ लेंदी होत असेल तरी सुद्धा तुमच्या अभ्यासाला दिशा देणारा हा व्हिडिओ किंवा हे लेक्चर ठरणार आहे. भारतीय नियोजन अयशस्वी होण्याची प्रमुख 3 कारणे. कुठले प्रमुख 3 कारणे आहेत, सार्वजनिक क्षेत्रातील अकार्यक्षम उत्पादन, यश, व्यावसायिक सर्वोच्च न झालेला बदल आणि महालनोबिस प्रतिमानाचा अयोग्य वापर. दारिद्र्य निर्मूलनातील अपयश ऑलरेडी काय आहे, हे काय म्हटलं, अयशस्वी, हे अपयश आहे. काय आहे, ऑलरेडी अपयश आहे. त्याच्यामुळे काय म्हणता येईल आपल्याला, हे कारण नाही तर हे काय झालेलं, दारिद्र्य निर्मूलनामध्ये आपल्याला अपयश आलं. कोणत्या कारणामुळे आलं तर हे 3 कारण आहेत. नियोजनामध्ये अपयश येण्याचं कारण, सार्वजनिक क्षेत्रामध्ये अकार्यक्षम उत्पादन क्षमता, काही उद्योगधंदे असे होते की अकार्यक्षमपणे चाललेले आहेत. व्यावसायिक संरचनेत पाहिजे तसा बदल झालेला नाही, तीव्र औद्योगिकरण झालं नाही. कृषी क्षेत्रामधून भारतीय अर्थव्यवस्था डायरेक्ट सेवा क्षेत्रामध्ये शिफ्ट झालेले, मधातला जो काही भाग होता उद्योग क्षेत्र वाढणं अपेक्षित होतं ते त्या पाहिजे त्या प्रमाणात वाढलेलं नाही. व्यावसायिक संरचनेत बदल झाला नाही. आणि महालनोबिस प्रतिमानाचा अयोग्य वापर, अशी टीका केल्या जाते की जे महालनोबिस यांचं प्रतिमान होतं त्याचा पाहिजे तसा किंवा पाहिजे त्या पद्धतीने नियोजनामध्ये वापर करण्यात आलेला नाही, अशी भारतीय नियोजनावर टीका केली जाते अर्थतज्ञाकडून. म्हणून हे 3ही स्टेटमेंट बरोबर आहेत. तर अयशस्वी होण्याची कारण ए, बी आणि डी. ए, बी आणि डी म्हणलं तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, सोपा प्रश्न आहे. भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रित नियोजन अंगीकारले? हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, पाठ करणं अपेक्षित आहे. हा प्रश्न येऊ शकतो. पर्याय 4 राजस्थान हे राज्य आहे की ज्या राज्यामध्ये विकेंद्रित नियोजन हे सर्वप्रथम स्वीकारल्या गेलेलं आहे. राजस्थान लक्षात ठेवायचं. जसं पंचायत राज लागू करणारं पहिलं राज्य कुठलं आहे, राजस्थान. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये काय केलं होतं, पंचायत राजची सुरुवात झाली होती. तसंच विकेंद्रित नियोजनाची सुरुवात सुद्धा राजस्थानमध्ये झाली, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, आदेशात्मक नियोजन करणे म्हणजे काय? आदेशात्मक नियोजनामध्ये उत्पादनाच्या माध्यमावर राज्याचे पूर्ण नियंत्रण असते आणि देशासाठी केंद्रीय नियोजन मंडळ, प्राधिकरण नियोजन आखते. तर हेच आहे मित्र याचं उत्तर. काय सांगता येईल तुम्हाला, आदेशात्मक नियोजन किंवा आदेशात्मक अर्थव्यवस्था, जे की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येते. पूर्णपणे आदेशात्मक नियोजन हे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये असतं. उत्पादनाच्या साधनावर पूर्णपणे राज्याची मालकी असते आणि मग अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणण्यासाठी केंद्रीय स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर पूर्णपणे अधिकार असलेला एक नियोजन आयोग असतो. आणि त्या नियोजन आयोगाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या योजना हे सरकार काय करतं, आदेशात्मक पद्धतीने राबवतं. आणि सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून किंवा सरकारी लोकांच्या माध्यमातून अशा देशामध्ये काय केलं जातं, नियोजन राबवलं जातं, त्याची अंमलबजावणी केल्या जाते. म्हणजेच काय तर आदेशात्मक नियोजनामध्ये उत्पादनाच्या माध्यमावर किंवा साधनावर राज्याचे पूर्ण नियंत्रण असते. पर्याय क्रमांक 1 हेच बरोबर आहे. बाकीचे पर्याय वाचण्याची गरज सुद्धा नाही. चला पुढचा प्रश्न बघूया.
खालीलपैकी कोणत्या घटकाचा दीर्घकालीन आर्थिक नियोजनाच्या उद्दिष्टामध्ये समावेश करता येऊ शकत नाही? दीर्घकालीन आर्थिक नियोजनाच्या उद्दिष्टामध्ये स्वयंपूर्णता यस, बेरोजगारी कमी करणे यस, त्याच्यानंतर आर्थिक विकास करणे हे दीर्घकालीन उद्दिष्ट आहेत. परंतु महागाईवर नियंत्रण ठेवणे हे दीर्घकालीन नाही तर अल्पकालीन उद्दिष्ट आहे. का तर महागाई ही प्रत्येकच वेळेस वाढत जाणार आहे असं नाही, काही कालावधीसाठी ती कमी होऊ शकते. जसं अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आली तर महागाई सुद्धा कमी होते. म्हणजेच काय तर महागाई ही कमी जास्त होऊ शकते आणि त्या पद्धतीने आपल्याला अल्पकालीन किंवा मध्यमकालीन उद्दिष्ट ठेवावं लागतं. परंतु दीर्घकालीन आहे का ते उद्दिष्ट? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, STI मुख्य परीक्षा 2014 ला आलेला आहे. भारतीय नियोजन आयोगाच्या कार्याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. म्हणजेच मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन, लैंगिक क्वेश्चन किंवा फॅक्च्युअल क्वेश्चन आले तर संकल्पनात्मक किंवा ओव्हरऑल अंडरस्टँडिंग वर आपल्याला प्रश्न येतात. हे सुद्धा आपल्याला या PYQ विश्लेषणामधून दिसून येते. तर बघा, देशातील उपलब्ध साधनांच्या परिणामकारक आणि समतोल वापरासंबंधी योजना आखणे हे नियोजन आयोगाचं कार्य होतं. बरोबर आहे. भौतिक साधने, भांडवल आणि मानवी साधने यांचे योग्य मूल्यमापन करणे हे सुद्धा नियोजन आयोगाचं कार्य आहे. आणि मध्यवर्ती सरकारला मार्गदर्शन करणे. नियोजन आयोग मुळातच सल्ला देण्यासाठी स्थापन करण्यात आला होता. तर अशा पद्धतीने तीनही स्टेटमेंट बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्र, भारतामध्ये मध्यवर्ती नियोजन मंडळ नेमण्याची सूचना कोणत्या आयोगाने केली होती? तर राज्य कोषीय आयोग असं आयोगाने उत्तर दिलेलं आहे. राष्ट्रीय कृषी आयोग नाही, होलकर नाही आणि राजसत्ताक आयोग नाही. तर राष्ट्रीय किंवा राज्य कोषीय आयोग असं आयोगाकडून या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, मध्यवर्ती नियोजन मंडळ नेमण्याची सूचना कोणी केली असा प्रश्न रिपीट सुद्धा होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात जिल्हास्तरीय नियोजनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर 1974 ला झाली. 1974 ला झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये नियोजनाची सुरुवात म्हणजे जिल्हास्तरीय नियोजनाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये 1974 ला झाली. पण जिल्हा नियोजन समितीची स्थापना 1998च्या ऍक्ट नुसार त्यानंतर झालेली आहे. कारण जिल्हा नियोजन समितीची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राजला जो काही घटनात्मक दर्जा दिलेला आहे त्यानुसार 74व्या घटना दुरुस्तीनुसार 243 ZD हे जे काही आर्टिकल राज्यघटनेमध्ये ऍड केलं होतं त्यानुसार त्याच्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये जिल्हा नियोजन समित्या स्थापना हे घटनेनं बंधनकारक होतं. म्हणून राज्य सरकारने 1998 ला महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती रचना आणि अधिकार अशा पद्धतीचा एक कायदा 1998 ला आणला होता. मग जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात आणि जिल्हा नियोजन समितीचे सचिव हे पदसिद्ध सचिव कोण असतात? त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. तर बघा मित्र, अशा पद्धतीने आपण जे काही महत्त्वाचे काही क्वेश्चन्स नियोजनावर होते ते आपण काय केलेलं आहे, डिस्कशन केलेलं आहे. तर हा व्हिडिओ थोडा लेंदी झाला असेल तरी मित्र तुमच्या अभ्यासाला दिशा देणार आहे. हा व्हिडिओ हे लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे ते सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद मित्रांनो.